जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आश्वासने दिली मात्र भरती कधी? विद्यार्थ्यांचा सरकारला सवाल. पोलीस दलात 33,000वर पदे रिक्त. डिसेंबर 2024 मध्ये समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात पोलीस दलात 33,000 पोलीस पदे रिक्त आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 22 जुलै 2024 रोजी लवकरच 9,000 पदांची पोलीस भरती राबवण्यात येईल असे आश्वासन दिले होते. तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या धुळे येथील सभेदरम्यान सत्तेत आल्यास 25,000 महिला पोलिसांची भरती करणार असल्याची घोषणा केली. हीच घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 कलमी घोषणेत नोव्हेंबर 2024 रोजी केली. आश्वासनावर विश्वास ठेवून पोलीस भरतीच्या उमेदवारांनी तयारीला सुरुवात केली. मात्र 1 वर्षापासून भरतीची जाहिरातच आली नसल्याचे भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी सांगितले. याविषयी पोलीस भरतीच्या उमेदवारांशी संवाद साधला असता ते म्हणाले, पोलीस खात्यात 100% रिक्त पदे भरण्यास मान्यता आहे. दिवसेंदिवस गुन्हे आणि अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आहे. पोलीस दलात साधारण 33,000पेक्षा अधिक पदे रिक्त असताना पोलीस भरती का केली जात नाही? मंत्र्यांद्वारे नेहमी आश्वासने दिली जातात, त्यावर विश्वास ठेवून उमेदवार तयारी करतात, मात्र भरतीची जाहिरातच येत नाही. त्यामुळे उमेदवारांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. 22-23 वर्षाची भरती प्रक्रिया 23-24 मध्ये राबविण्यात आली. बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर असताना मंत्री फक्त आश्वासने देत आहेत. त्यामुळे तरुणांच्या भविष्याचा विचार करून सरकारने पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करावी. आई-वडिलांना शेतीच्या कामाला मदत करून पोलीस भरतीची तयारी करत आहे. सरकारने पोलीस भरतीचे अनेकदा आश्वासन दिले, परंतु प्रत्यक्ष जाहिरात आली नाही. वय वाढत आहे. जाहिरात येत नसल्यामुळे नातेवाईकांकडून लग्नासाठी दबाव वाढत आहे. ग्रामीण भागातील हजारो मुलींची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारने लवकर योग्य तो निर्णय घेऊन पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करावे. शीतल पाखरे, पोलीस भरती उमेदवार, पिंपळगाव, अहिल्यानगर. त्यानंतर बघा, ओंकार पवार, पोलीस भरती उमेदवार, पुणे जिल्ह्यातील. याचं म्हणणं काय आहे? वडील रिक्षा चालवून घर सांभाळत असल्यामुळे घरची परिस्थिती हलाखीची आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात पोलीस भरतीची प्रक्रिया झाली. यात मैदान खराब झाल्याने कमी गुण मिळाले. त्यामुळे माझी संधी गेली. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच मैदानी चाचणी घेण्याची घोषणासुद्धा झाली, परंतु प्रत्यक्ष काहीच कारवाई होताना दिसत नाही, असे म्हणणे आहे पुण्यातील ओंकार पवार या विद्यार्थ्याचं. तर आणखी बघूया, मी अहिल्यानगर येथील रहिवासी आहे. माझे आई-वडील शेतमजुरी करतात, त्यामुळे घरची परिस्थिती हलाखीची आहे. पोलीस दलात सहभागी होईन हे स्वप्न उराशी बाळगून सकाळी पोलीस भरतीची तयारी आणि घरची जबाबदारी सांभाळण्यासाठी रात्री कामं करतो. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी वेळोवेळी लवकरच पोलीस भरती घेण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यामुळे भरतीच्या तयारीला अधिक जोरात सुरुवात केली. मात्र अद्याप पोलीस भरतीबाबत कोणतीच जाहिरात प्रसिद्ध न झाल्यामुळे डोळ्यासमोर अंधार उभा झाला आहे, अशी व्यथा भरतीची तयारी करणाऱ्या रोहित गुंड या उमेदवारांनी मांडली.